आज सकाळी 5:30लाच जागाल. म्हटलं चला, आजपासून बाबा रामदेव मीच. योगा करून दिवस सुरू केला. आता दिवसभर काय राडा होणार आहे याची कल्पना नव्हती. अंघोळ करून दुकानात बसलो. पण खरा चॅलेंज तर दुपारी सुरू झाला. स्वामीला झोपवणं. त्याला झोपवणं म्हणजे मिशन इम्पॉसिबलचा पुढचा भागच. त्यानंतर शेतात पोहोचलो. तर कारागीर मित्र तहानलेले. मी म्हटलं, "अहो, विहिरीचं थंडगार पाणी आणतो." तर ते म्हणले, "नाही हो दादा, आम्हाला मिनरल वॉटरचं पाणी पाहिजे." आता बोला. मग काय, रिव्हर्स गिअर टाकला आणि गेलो गावाकडे. मामांच्या हातावर ₹10 ठेवले आणि व्ही-आय-पी पाण्याचा जार घेऊन शेतात परतलो. कारागिरांना पाणी दिलं, पण त्यांनी आम्हाला ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगून मोटिवेट केलं. म्हणाले, "अहो, तुम्ही तर बाहुबली आहात." आणि मग काय, आम्ही पण मोटिवेशनमध्ये येऊन उभे असलेले सिमेंटचे कट्टे तोडायला लागलो, आमच्या बाहुबली भावासोबत. त्यानंतर मोटर चालू करायची होती. म्हटलं, चालू करूया. 2 फ्यूज टाकले, पण पाणी काही येईना. डोक्याला हात लावून बसलो. नंतर आठवलं, अरे, तिसरा फ्यूज तर टाकायचाच राहिला. एकदाचा तो पण टाकला आणि मोटर सुरू झाली. पूर्ण शेताला पाणी दिल्यावर भूक अशी लागली की विचारूच नका. आईच्या वाट्याची साबुदाणा खिचडी पण मीच फस्त केली. पोट इतकं भरलं की विचारू नका. जेवण झाल्यावर आठवण झाली आमच्या लक्ष्मीची. तिला पाणी वगैरे दाखवलं. ती पाणी पिली आणि शेवटी तिला बांधून मी मस्त आडवा झालो. एकदम शांती, शांती. तेवढ्यात आले आमचे मार्गदर्शक लक्ष्मण भैय्या. त्यांनी पण थोडं मार्गदर्शन केलं. मग नंतर आठवलं, आपल्याला दुकान पण उघडायची. म्हणून मी गावाकडे निघालो आणि गावाकडे येऊन दुकान उघडून दुकानात बसलो. तर अशा प्रकारे आजचा दिवस योगापासून ते लक्ष्मीच्या लव्ह स्टोरीपर्यंत पार पडला. कसा वाटला आजचा ब्लॉग? कमेंट करून नक्की सांगा.